श्री स्वामी समर्थ मित्रांनो. फक्त एक उपाय आणि घरात सुख, समृद्धी, बरकत भरभरून येईल. स्त्रियांनी पौर्णिमेला न चुकता हा उपाय जरूर करा. दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरेल. मित्रांनो, पौर्णिमा हा फक्त एक तिथी नसून तो दिवस असा आहे की त्या दिवशी स्त्रीच्या हातून झालेला छोटासा उपायसुद्धा तिच्या संपूर्ण घराचं नशीब बदलू शकतो. कारण शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या घरात स्त्री श्रद्धेने आणि सातत्याने काही नियम पाळते त्या घरात लक्ष्मीला स्वतःहून प्रवेश करावा लागतो. आणि आज मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो बहुतेक लोकांना माहीत नाही. आणि जो उपाय जर एखादी महिला सलग 7 पौर्णिमेला श्रद्धेने करते तर त्या घराची आर्थिक परिस्थिती हळूहळू पण कायमस्वरूपी बदलायला सुरुवात होते. हा उपाय करताना लक्षात ठेवा की हा उपाय गुप्त म्हणजे याची चर्चा कोणाशीही करायची नाही. कारण जे उपाय शांततेत केले जातात तेच उपाय फळ देतात. आणि या उपायामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे दिवा. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ असावं, विशेषतः स्वयंपाकघर. कारण स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचं स्थान आहे आणि जिथे अन्नपूर्णा तिथे लक्ष्मीला थांबावंच लागतं. आता एक छोटा पण खूप महत्त्वाचा नियम. हा दिवा तुम्ही कुठेही लावायचा नाही. हा दिवा फक्त स्वयंपाकघरात लावायचा आहे. एक छोटा मातीचा दिवा घ्या, त्यात तूप घाला, कापसाची वात घ्या आणि दिवा पेटवताना मनात एकच भावना ठेवा. माझ्या घरात सुख समृद्धी नांदो. माझ्या घरात कधीही पैशाची अडचण येऊ नये. माझ्या घरातील प्रत्येक सदस्य सुरक्षित आणि समाधानी राहो. हा दिवा पेटवताना कोणताही मंत्र बोलायचा नाही, फक्त मनात श्रद्धा असावी. हा दिवा पेटवल्यानंतर किमान अर्धा तास तो शांतपणे जळू द्या. त्या वेळेत घरात वाद टाळा, मोबाईल बाजूला ठेवा आणि शक्य असेल तर शांत बसा. हा दिवा म्हणजे काय तर लक्ष्मीला दिलेला एक संकेत आहे की हे घर तुझ्यासाठी तयार आहे. इथे शांतता आहे, इथे कृतज्ञता आहे. आणि हा उपाय सलग 7 पौर्णिमा केल्यावर काय बदल होतात? खूप जणी हा उपाय एकदा करतात आणि थांबतात. पण खरी ताकद आहे 7 पौर्णिमांची सलग. 7 पौर्णिमा जर एखादी स्त्री हा उपाय करते तर तिच्या घरात लहान लहान बदल दिसायला लागतात. अचानक खर्च कमी होतात. ज्या ठिकाणी पैसे अडकलेले असतात तिथून पैसे परत यायला सुरुवात होते. घरात कामाच्या संधी वाढतात. नवऱ्याच्या किंवा स्वतःच्या उत्पन्नांमध्ये हळूहळू स्थैर्य येतं. शास्त्रात असं म्हटलं आहे की जी स्त्री 7 पौर्णिमा संयमाने आणि श्रद्धेने पाळते ती स्त्री त्या घराचं भाग्य स्वतः लिहिते. ती स्त्री फक्त घर सांभाळत नाही, ती घरात श्रीमंती टिकवते. या 7 पौर्णिमांमध्ये एकही पौर्णिमा चुकवायची नाही. जर चुकली तर मोजणी पुन्हा पहिल्यापासून. हा उपाय करताना कोणालाही सांगायचं नाही, कारण जर नजर लागते आणि नजर लागली की परिणाम कमी होतो. मी पौर्णिमेला तांदळाचा त्रिकोण कसा बनवायचा, आता हा दुसरा खूप गुप्त उपाय जो फार कमी लोक करतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्वयंपाकघर स्वच्छ करा. एक ताट घ्या, त्यामध्ये कच्चा तांदूळ घ्या आणि तांदळाचा त्रिकोण बनवा. हा त्रिकोण म्हणजे काय? तो लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या 3 शक्तींचं प्रतीक आहे. या त्रिकोणावर हळद कुंकू लावा, एक छोटा दिवा लावा आणि मनात फक्त एवढंच बोला, माझ्या घरात पैसा, सुख आणि समाधान कायम राहो. हा त्रिकोण किमान 3 तास तसाच ठेवा. नंतर तो तांदूळ कोणालाही देऊ नका किंवा फेकू नका. तो पुढील स्वयंपाकात वापरा. असं म्हटलं जातं की या तांदळामध्ये समृद्धीची ऊर्जा साठते आणि ती ऊर्जा घरात पसरते. उपाय करताना करायच्या आणि न करायच्या गोष्टी. या उपायाच्या दिवशी कोणावरही ओरडू नका, वाईट शब्द वापरू नका, मनात नकारात्मक विचार आणू नका.
कारण लक्ष्मी तिथेच थांबते जिथे शांतता असते. हा उपाय केल्यानंतर घरात छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात, ज्या आधी तुमच्या लक्षात येणार नाहीत, पण काही महिन्यात तुम्हाला स्पष्ट फरक जाणवेल. लक्ष्मी अचानक येत नाही, ती आधी संकेत देते आणि जो संकेत ओळखतो त्याच्याकडे ती कायम राहते. लक्ष्मी घरात टिकण्यासाठी स्त्रीने पाळायचे गुप्त संकेत. शास्त्रात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की लक्ष्मी फक्त येत नाही, तर ती घरात टिकते का नाही हे त्या घरातील स्त्रीच्या सवयींवर ठरतं. आणि म्हणूनच हा पौर्णिमेचा उपाय केल्यानंतर काही गोष्टी मुद्दाम पाळल्या तर या उपायाचा परिणाम दुप्पट होतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतरच्या किमान 3 दिवस घरात मीठ सांडू देऊ नका. कारण मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ सांडणं म्हणजे येणारी संपत्ती अडवणं. दुसरी गोष्ट, पौर्णिमेच्या रात्री स्वयंपाकघरात भांडी रात्रभर अस्ताव्यस्त ठेवू नका. कारण अन्नपूर्णा नाराज झाली की लक्ष्मीला थांबणं कठीण होतं. तसेच तिसरी अतिशय गुप्त गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या रात्री घरात कोणीही उपाशी झोपता कामा नये. अगदी लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं. कारण ज्या घरात कोणी उपाशी झोपत नाही त्या घरातून लक्ष्मी कधीही रागावून जात नाही. असं म्हटलं जातं की जी स्त्री या लहान लहान गोष्टी लक्षात ठेवते ती नकळतपणे आपल्या घरासाठी सुरक्षा कवच तयार करत असते. लक्ष्मी येण्याआधी दिसणारे संकेत. खूप लोक विचारतात की हा उपाय केल्यानंतर कसं कळणार की लक्ष्मी प्रसन्न झाली आहे. तर याची काही लक्षणं असतात. अचानक घरात एखादी जुनी वस्तू सापडते किंवा विसरलेले हरवलेले पैसे मिळतात किंवा थांबलेलं काम अचानक पुढे सरकायला लागतं. कधीकधी घरात वातावरण इतकं हलकं वाटायला लागतं, विनाकारण चिडचिड कमी होते, घरात हास्य वाढतं. हे सगळे संकेत आहेत की घराची ऊर्जा बदलायला सुरुवात झाली आहे. लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा आधी घरातील मन शांत करते आणि नंतरच पैशाचा मार्ग उघडते. 7 पौर्णिमेनंतर स्त्रीच्या आयुष्यात होणारा बदल. सलग 7 पौर्णिमा हा उपाय करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात सगळ्यात मोठा बदल म्हणजे तिच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. ती स्त्री स्वतःला दुर्बल समजत नाही. ती स्वतःला घराची शक्ती समजायला लागते. तिच्या निर्णयांना घरात किंमत मिळायला लागते. तिचं बोलणं ऐकलं जावं लागतं. आणि हीच खरी लक्ष्मी आहे. कारण जिथे स्त्रीचा मान राखला जातो तिथे धन आपोआप येतं. मित्रांनो, हा उपाय गुप्त ठेवायचा, कारण शास्त्र सांगतं की प्रत्येक शुभ गोष्ट जाहीर केली तर तिची शक्ती कमी होते. हा उपाय सांगितल्यावर कोणी हसेल, कोणी दुर्लक्ष करेल, कोणी नकारात्मक बोलेल आणि त्या नकारात्मक ऊर्जेमुळे परिणाम कमी होतो. म्हणूनच हा उपाय मनात ठेवा, घरात करा आणि देवावर सोपवा. शेवटचा अत्यंत प्रभावी. लक्ष्मी कुठेही राहत नाही, ती फक्त तिथेच राहते जिथे कृतज्ञता आहे, शांतता आहे आणि श्रद्धा आहे. जर तुम्ही एक स्त्री म्हणून हे 7 पौर्णिमांचे व्रत श्रद्धेने पाळलं तर तुम्ही केवळ उपाय करत नाही, तर तुम्ही तुमच्या घराचं भविष्य घडवत आहात. ही माहिती कुणाशी शेअर करण्याआधी विचार करा, कारण काही उपाय फक्त करणाऱ्यांसाठी असतात, सांगणाऱ्यांसाठी नाही. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला खरंच विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.